तुकोबाराय काय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय, आपणची गुरु होय, ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. त्यामुळे गुरु आणि देव यांच्यामध्ये आम्ही भेद करत नाही. ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते, काल प्रमाण देऊन आलोय आपण. ब्रह्मच गुरु रूपानं प्रकट होतं, मग गुरु साक्षात परब्रह्म वगैरे वगैरे हे नेहमीची प्रमाणं आपण देतो. आपल्याला त्याचा विस्तार, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, तुकाराम महाराजांनी म्हटलं. आणि संत ते देव हे नाथ महाराजांनी म्हटलं. देवते संत म्हणणं काय, संतांना देव म्हणणं काय, फरक काहीच पडत नाही. पण देवच संतांच्या रूपानं प्रकट होतो. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, तर ते परमात्माच त्यांच्या रूपानं आला. चोखोबाराय कोण आहेत, तर माणूस नाहीच, आपण श्रद्धेने त्यांना मानतो असं नाही आहे. त्यांचं चरित्र बघितलं तर परमात्माच त्यांच्या रूपानं प्रकट होतो, दुसरं कोणी येत नाही. कारण एवढं कार्य करण्याकरता दुसऱ्या सामान्य माणसाचं ते सामर्थ्य असूच शकत नाही. परमात्माच त्यांच्या रूपाने येत वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला आत्ता तिकडे जाण्याचं कारण नाही. माझा मुद्दा काय आहे की तोच परमात्मा आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून प्रकट होतो, गुरु म्हणून. कारण का, ज्ञानाचा संबंध गुरुशी आहे. परमात्मा कुणाला ज्ञान द्यायला जात नाही. आणि मग भगवद्गीतेमध्ये दिलं त्याचं काय करायचं, तर त्याचं उत्तर असं आहे की भगवद्गीतेमध्ये जरी भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलं असलं तरी अर्जुन तू देव आहेस म्हणून मी तुझं ऐकतोय असं म्हणत नाही, तू गुरु बंधू पिता असं म्हणून तुझं ऐकतोय असं देवाला सांगितलंय अर्जुना. तू माझ्या गुरुस्थानी आहेस म्हणून तुझ्या ज्ञानाचा परिणाम होतो. आणि अशा पद्धतीनं ते गुरु म्हणजे परब्रह्म म्हणजेच ब्रह्मविद्या ही नुसती असून चालत नाही, ती इतरांना देण्याकरता ती थोडी तळमळ घेऊन यावी लागते. जगत कल्याणाची तळमळ ही देवाच्या ठिकाणी नाही आहे. मी गंमत सांगतो एक त्या संबंध, उगी जाता जाता म्हणून. एक काय आहे, आपल्या एका अंतरंग भक्ताच्या कल्याणाची तळमळ जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होते ना, तेव्हा त्याला देव म्हणून यावं लागतं. पण सकल जगताच्या कल्याणाची तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण होते तेव्हा तेच देव संत म्हणून प्रकट होत असतात. फरक पडत नाही. ते संत आणि देव याच्यामध्ये अंतर नाही आहे, हे तत्वदृष्टीने झालं. पण कर्तृत्व दृष्टीने विचार करायचं झालं तरी हे बघा, म्हणजे भगवंतानी गीता सांगितली ती 18 अक्षौहिणी सैन्याला नाही सांगितली. की कुरुक्षेत्रावर भगवान सगळ्यांना म्हणाले की तुम्ही समोर बसा, मी तुमच्या कल्याणाचं तुम्हाला माध्यम सांगतो, साधन सांगतो, कल्याणाचा विचार सांगतो, बसा तुम्ही सगळे. आणि हे चांगले चांगले ऐकणारे जे आहेत ना ते पुढे पुढे बसा, असं भगवंतांनी नाही सांगितलं. म्हणजे भीष्माचार्यांनी पुढे बसावं, द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी पुढे बसावं, अमक्याने, हे सगळे तुम्ही पुढे बसा, बाकीचं जे 18 अक्षौहिणी सैन्य आहे ते सगळं मागे बसेल आणि मग सगळे मिळून ऐकतील, असं केलं नाही भगवंतांनी. भगवान म्हणाले बसा बाबा, फार महत्त्वाची ही गीता सगळ्यांना कळाली पाहिजे, जगतातल्या सर्व जीवांचा उद्धार झाला पाहिजे. मग मी बसतो, कुठे बसाल, मला व्यासपीठ नाही. मग भगवंतानी आपला रथ उलटा फिरवला आणि आपण माऊलीच्या सोहळ्यामध्ये टेम्पो उलटा फिरवून जसं प्रवचन करतो तसं भगवंतानी काय सगळ्यांसमोर एक प्रवचन करून दिलं. असलं काही केलं नाही भगवंतानी फक्त अर्जुनालाच सांगितलं, अर्जुना हे गीतेचं हे जे तत्वज्ञान आहे ना, याच्यानं तुझ्या अंतःकरणातला मोह निवृत्त होईल, याच्याने तुझ्या अंतःकरणातला भ्रम जाईल, याच्याने तुला कृतकृत्यता प्राप्त होईल. हे किती जणांना, बरं अर्जुनापेक्षा चांगलं ऐकणारे तिथं कोणी नव्हतेच असं नाहीच आहे. अंतःकरण शुद्धीद्वारा जर ज्ञानाची प्राप्ती असेल तर अर्जुनापेक्षा शुद्ध अंतःकरणाचे भीष्माचार्य आहेत, अर्जुनापेक्षा शुद्ध अंतःकरणाचे धर्मराज युधिष्ठिर आहेत, कारण कधी खोटंच बोलले नाहीत. अर्जुन अनेक वेळेला बोललाय, पण यांना कुणाला गीता सांगितली नाही, कृपाचार्यांना सांगितली नाही. द्रोणाचार्य अर्जुनाचे गुरु आहेत पण त्यांनाही गीता सांगितली नाही. आणि खऱ्या अर्थानं गीतेची गरज धृतराष्ट्राला होती, त्याला तर नाही सांगितली. या कुणालाही गीता भगवंतांनी सांगितली नाही, ती सांगितली एकटे अर्जुनाला. बरं त्याचं कर्तृत्व काय आहे, तर संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला, एवढा कर्तृत्व संपन्न अर्जुन. मला म्हणून वाटतं की गीता ऐकायची असेल तर असं कर्तृत्व गाजवता आलं पाहिजे, तर त्यांनी गीता ऐकावी. म्हणजे गीता सगळ्यांकरता नाही, कल्याण करते सगळ्यांचं, पण सगळ्यांकरता सांगितली गेली नाही. पण हीच गीता जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या हाताला लागली तेव्हा ती एका करता मर्यादित राहिली नाही ना.
मुद्दा इथे आहे. अर्जुनाच्या एकट्या करता व्यक्त झालेली गीता ज्या भगवंतानी एकट्या अर्जुनाकरता व्यक्त केली, त्याच भगवंताचा अवतार म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा गुरुरूपात या पृथ्वीवर अवताराला येतात, तेव्हा ती गीता एकट्याकरता मर्यादित न ठेवता सगळ्या जगाकरता उघडी करून देतात. कारण भगवंताच्या अंतःकरणात अर्जुनाच्या कल्याणाची तळमळ आहे आणि ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात आपल्या सगळ्यांच्या कल्याणाची तळमळ आहे. हा फरक पडतो. त्यामुळे संत रूपानं किंवा गुरुरूपानं येण्याकरता दयार्द्रायै निरंतरम याची आवश्यकता फार असते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही भूमिका बोलून दाखवतात. जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. आता हे गुरुचं वर्णन झालं.